सर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जे काही आयात निर्यात होत असते त्याचा भारताचा जो काही दर आहे तो असं नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, नवीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जे काही धोरण अवलंबिले आहे त्याच्यामुळे जगभराची महागाई वाढणार. त्यांनी जे काही नवीन कर पद्धती लावण्याचं मानस व्यक्त केलं आहे त्याच्यानी पूर्ण जगाचं वाटोळ होणार आहे आणि त्यातल्या त्यात भारताचा अधिक होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये महागाई शिगेला पोचणार आहे आणि त्याचा परिणाम सगळ्याच धंद्यांवर होणार आहे. आणि हा भारतामध्ये प्रचंड मंदीचे सावट येईल ह्याची सुरुवात आहे. नोकऱ्या जातील, खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होतील, पूर्ण जागतिक बाजारपेठ आपल्या ताब्यात येईल अशी ट्रम्प याचा मानस आहे. हा नवीन साम्राज्यवादी आहे ज्याला आपण न्यू इम्पेरियलिझम म्हणतो. अरे यार बंद करा ना, मग तुम्ही कशाला इथे इंटरव्ह्यू घ्यायला. हा नवीन साम्राज्यवादी आहे. त्याच्यामुळे त्याचा साम्राज्यवाद हा ज्या पद्धतीने तो युक्रेनचा अध्यक्ष झेलेन्स्कीशी बोलला त्याच्यावरनं दिसत होतं, पण आता तो कृतीतनं दिसेल. भारतीयांना याची कल्पना आली असेल एव्हाना की त्यांनी सरळ सांगितलं त्याच्या लोकांनी की तुमचं ग्रीन कार्ड हे तुम्हाला अमेरिकेत राहण्याचा कायमचा अधिकार आहे असं समजू नका. आम्हाला पाहिजे तेव्हा मनात येईल तेव्हा आम्ही तुमचं ग्रीन कार्ड रद्द करून टाकू. याचा अर्थ तिथे राहणाऱ्या भारतीयांवर टांगती तलवार कायम आहे. इथनं गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना नोकऱ्यांची आता शाश्वती नाही. त्यांना नोकऱ्या करण्यासाठी अमेरिका मान्यता देईल की नाही इथपर्यंत भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे अमेरिकेत प्रचंड अस्थिरतेचं वातावरण आहे आणि भारताला ते धोक्यात आहे. विधानसभेमध्ये नाही, असं आहे की अमेरिकेतनं आपली लोक आणली म्हणजे युरोपमधल्या किंवा अमेरिकेच्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये जेव्हा अशी प्रकारच्या घटना घडल्या त्या राष्ट्रांनी उठून निषेध नोंदवला. त्यांनी आपली विमानं पाठवली त्या लोकांना आणायला. आपल्याला साधं एवढंही माणुसकी नाही की आपली माणसं भले चुकली असतील पण ज्या पद्धतीने अमेरिकेतनं त्यांना इथे पाठवण्यात आलं, पायात साखळदंड, हातात बेड्या, शौचालयाला जायला वेळ नाही, जेवण नाही, पाणी नाही आणि त्यांना अमेरिकेतनं थेट इथे पाठवून दिले. आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साधी आपली नाराजीही कळवली नाही. आपल्या माणसांबद्दल आपल्याला प्रेम, आपुलकी, कृतज्ञता काय राहिलेलीच नाही. आपण एवढे कोणाचे गुलाम होऊ शकत नाही. हे स्वतंत्र राष्ट्र आहे. आणि म्हणून नेहरूंची विदेश नीती ही का जगभरात गाजली, त्यांचं पंचशील प्रयोग का गाजला, तर जेव्हा भारत स्वातंत्र्य मिळवलं भारताने तेव्हा भारतात पिन पण बनत होती. पण जेव्हा प्रगतीच्या वाटेवर आपण आलो तेव्हा आम्ही कुठल्याही राष्ट्राची दोस्ती करणार नाही आणि त्या राष्ट्राची गुलाम होणार नाही, आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवू, हे नेहरूंचं धोरण होतं. तेव्हा रशिया आणि अमेरिकेशी मैत्री करा असे दबाव वाढत होते. त्यांनी दोघांपासून दोन हात लांब राहिले आणि म्हणून नेहरूंना जगामध्ये आजही परदेश नीतीमध्ये सर्वात मोठा शिल्पकार असं म्हटलं जातं. नेहरू आहेत. विषय आहेत. मात्र दुसरीकडे लोकसभेमध्ये आता वकफ बिल हे का आणले, कशासाठी आणले हे इतकं खोटं बोललं जातंय. अजूनही मी लोकांना समजून सांगतो की वकफची जमीन ही कोणाचीही जमीन नाही. ही जमीन ही परंपरेने चालत आलेल्या जमिनी ज्या दानात दिल्या गेल्या होत्या, ह्या राज्य व्यवस्थेतनं आलेल्या जमिनी होत्या, त्या राजे महाराजांच्या जमिनी होत्या, त्या वकफ झालेल्या आहेत. जशाकडे आपल्याकडे ज्या देवस्थानाच्या जमिनी आहेत
आपल्याकडे काही काही ठिकाणी सातबारे रामाच्या नावावर आहेत, काही काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर आहेत, पांडुरंगाच्या नावावर आहेत. सातबारा हे देवस्थानाच्या जमिनी आहेत, त्याची विल्हेवाट लावता येत नाही तुम्हाला. अर्थात त्या देवस्थानाच्या जमिनी कट रचून खाल्ल्याचेही प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि ते कोणी खाल्लेत हेही सगळ्यांना माहिती आहे. आमचे हात हे असे स्वच्छ आहेत, त्याच्यामुळे आम्ही बोलू शकतो. आणि आम्ही नावही सांगू आता की देवस्थानाची जमिनींची कशी लुटमार चालू आहे महाराष्ट्रात. त्यामुळे वकफच्या जमीन समजून घ्या. या वकफच्या जमिनी ह्या श्रीमंत मुसलमानांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी, शिक्षणासाठी या सगळ्या जमिनी आपण ठेवा आणि गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी वापरा, ह्या उद्देशाने दिलेल्या जमिनी आहेत. या काही सरकारने त्यांना कधी काळी दिलेल्या जमिनी नाही आहेत. आता जर त्यांच्या जमिनी आहेत तर आहेत. पूर्वीची राज्यव्यवस्था त्यांच्या हातात होती. आता तुम्ही तर म्हणाल की ताजमहाल वकफची जमीन आहे, का त्यांनी बांधलाय तो ताजमहाल. लाल किल्ला त्यांनी बांधलाय, त्यांच्या जमिनी आहेत, त्या आहेत. जर तुमच्या इथे देवस्थानाच्या जमिनी आहेत तर त्यांच्या तिथे जमिनी आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन वाद वाढवणार, कशासाठी वाढवतोय? मी जसं सांगितलं, पारशांच्या जमिनी आहेत, ख्रिश्चनांच्या जमिनी आहेत, जैनांच्या जमिनी आहेत. आपण जायचं कशाला? धर्माचं स्वातंत्र्य दिलंय ना तुम्ही, मग तो माणूस त्या धर्माप्रमाणे जर काम करेल आणि वैयक्तिक कोणी जर एखादी जमीन हडप करण्याचा प्रयत्न करेल, टाका त्याला जेलमध्ये. ती जमीन विकताच येणार नाही, हे मी मंत्री असताना फायलीवर लिहून ठेवलं होतं. हे मी का बोलू शकतो? हे आम्ही केलेलं काम आहे. सरकारकडनं अपेक्षा काय असते? तर ज्या जमिनी समाज हितासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हेराफेरी खारून जर कोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखायला पाहिजे. इथे तर तुम्ही सगळी दारच उघडी करताय. विकताच येणार नाही, हे मी मंत्री असताना फायलीवर लिहून ठेवलं होतं. हे मी का बोलू शकतो? हे आम्ही केलेलं काम आहे. सरकारकडनं अपेक्षा काय असते? तर ज्या जमिनी समाज हितासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हेराफेरी खारून जर कोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखायला पाहिजे. इथे तर तुम्ही सगळी दारच उघडी करताय. सरकारचं जे कामच नाही ना. कुठल्याही धर्माच्या जमिनी तुम्ही त्या राखून ठेवल्या पाहिजे, त्या सुरक्षित ठेवल्या पाहिजे आणि त्या समाज हितासाठीच वापरल्या पाहिजे. तो धर्म हिंदू असो, तो धर्म मुसलमान असो, तो धर्म ईसाई असो, तो धर्म बौद्ध असो, तो धर्म जैन असो. सरकारीने हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये गोंधळ घालणं हे अभिप्रेत नाही आहे. आणि हे असं काहीतरी खोटं सांगायचं की उद्या ते संसदेवर पण सांगतील. संसदेवरती कोण सांगेल का की ही जमीन माझी आहे? काय कोणी वेडाबिडा आहे काय? पण आपण संसदेतनं बोलतोय ह्याचंही भान राहिलेलं नाही. आपण धर्मद्वेष इतका तयार करतोय की आपल्याला धर्मद्वेषाचं विष पेरायला आता सगळी माध्यमं पण कमी पडायला लागली. आपल्याला यादवीकडेच जायचं आहे, न्यायचा असेल देश, तर कोण थांबवणार आहे? तर मात्र हे जे हा जो विधेयक मंजूर करण्यात आला, हा रात्री 1:30 वाजता मंजूर करण्यात नाही, त्याला काय दीड काय पहाटे पण मंजूर करतील. त्याला काय वेळेची सीमा नसते, कारण का ते काय ते 4 वाजेस्तरच विधेयक थांबवा असं काही कायदा नाही. तर आतापर्यंत तुम्ही देखील आवाज उठवला होता, छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल. मात्र आता नितीन गडकरी देखील असं म्हणतात की जे पुस्तकं वाचतात ना, सेक्युलर होते. नितीन गडकरी हे योग्य बोलले की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, तो धर्मनिरपेक्ष राजे होते. नितीन गडकरी बोलले, आम्ही जेव्हापासून बोलतो तेव्हापासून सांगतो की शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. त्याच्यात फक्त एक स्पष्ट उल्लेख केला पाहिजे, जे पुस्तकं वाचतात, जे मनापासून पुस्तकं वाचतात, इतिहासाची वाचतात, माहितीची वाचतात, तेच हे बोलू शकतात. ते पुस्तकच वाचत नाही, त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार? असं देखील सांगतात शिवाजी महाराज आणि अफजल खानची कबर सन्मानाने बांधली. मात्र त्याच पक्षातील लोक नितेश राणे असं आहे की भाषा करतात. इतिहास असं सांगतो की अफजल खानाची हत्या वध झाल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज खाली आले प्रतापगडाच्या, आणि जेव्हा मातोश्रींना समजलं, म्हणजे मासाहेबांना समजलं की अफजल खानाला संपवला, तेव्हा मातोश्रींनी सांगितलं की त्याच्या धर्मानुसार त्याचा विधी व्हायला हवा. आपलं वैर संपलं, आपण त्याचा पाडाव केला,
1 लाखाचा सैन्य घेऊन आलं, अफजल खानाला परत जाता आलं नाही, हे आपल्या शूरतेचं प्रमाण आहे. त्यामुळे इथे त्याची कबर सन्मानाने त्याचे योग्य विधी करून आपलं काम आपण केलं पाहिजे. हे मासाहेबांचे संस्कार आहेत आणि हे संस्कार महाराष्ट्राचे आहेत. आपल्याला मासाहेब आणि शिवाजी महाराजांशी काही घेणं देणंच राहिलेलं नाही. आपल्याला राजकारण करायचंय, आपल्याला हिंदू मुसलमान वाद पेटवायचा आहे. हे मासाहेबांचे संस्कार आपण नाकारणार आहोत का? ह्याच्यात ऐतिहासिक संदर्भ आहेत. प्रतापगडावर जाताना देखील ते मासाहेबांशी चर्चा करून गेले होते आणि मासाहेबांनी सांगितलं होतं की अफजल खानाशी माळरानावर लढू नका महाराजे. आणि त्याच्यानंतर प्रतापगडाच्या वरती ही भेट ठरली. आणि फितूर कोण दुसरं झालं नव्हतं, फितूर आपलाच माणूस झाला होता, कृष्णा भास्कर कुलकर्णी. आणि त्याचा जर वार चुकवता आला नसता तर भलतंच काहीतरी झालं असतं. त्यानेच शिवाजी महाराजांवर म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एकमेव वार झाला तो कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने केला. अफजल खान पण त्यांच्यावर वार नाही करू शकला. त्यांनी तयारी केली आणि त्याला 2 मिनिटात झोपवला शिवाजी महाराजांनी. तेव्हा हे मासाहेबांचे संस्कार आहेत. योग्य बोलले गडकरी साहेब, कारण ते वाचतात, अभ्यास करतात. जो अभ्यास करतो, वाचतो, तो हे बोलतो. आता तुम्ही वाचणार नाही, अभ्यास करणार नाही, तर तुम्ही काही बोलू शकता, तो तुमचा अधिकार आहे. महाराजांनी पुण्यतिथी आज ट्विट केलं. म्हणजे आहे ना पुण्यतिथी. सर, सरकारच्या वक्फच्या ह्याच्या जमिनीवरती गोळा करणं, अमित शहानी ते बोलून दाखवलं की आम्ही वक्फच्या जमिनी विक्री करू. हवा मी तेच सांगतोय ना की तुम्हाला अशा मोक्याच्या जागी जमिनी आहेत ज्या जमिनीवर सरकारने कोणालाच काही करता येत नाही. वकफची जमीन अशी जमीन आहे आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की एकदा वकफ लागलं त्या जमिनीवर, 7/12 वकफ आलं की 7/12 हातच लावता येत नाही, कमीच करता येत नाही वकफ. आणि त्याला सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब केलाय, मी दिलेला निर्णय की वन्स अ वकफ ऑलवेज अ वकफ. त्या जमिनीवरती कोणीही बांधकाम देखील करू शकत नाही. ते फक्त सामाजिक कामासाठीच वापरल्या पाहिजेत त्या जमिनी, असाच त्या मागचा हेतू आहे. आता तर अमित शहा बोललेच आहे की आम्ही त्या जमिनीची विक्री सुद्धा करू. कारण आता बाबांना तुमचं राज्य व्यवस्था आहे, अख्खा भारत विकला तरी तुम्हाला कोण विचारणार. और सर हिंदी में जानना चाहेंगे, देवरा को बिल क्लियर हो, अमित शाह ने कहा था ये प्रॉपर्टी हम बेच भी सकते हैं. साथ साथ नीतीश और नायडू के वो बड़ा सवाल नहीं, ऐसा है कि उनका बेचने का ही तो उनकी मानसिकता है. और हमारा कहना ही है कि वकफ की जमीन, देखो मैं मंत्री रहा हूं और मैं हक और अधिकार से बोल सकता हूं कि मैंने मंत्री होते हुए वो फाइल पे लिखा था कि एक बार जब तुम वकफ घोषित कर देते हो और उसका पेपर पे अमल करते हो, 7/12 पे अमल करते हो, तो फिर वो जमीन किसी के बाप की नहीं हो सकती, उसमें सरकार की भी हो नहीं सकती, वो वकफ ही रहेगी. वकफ का मतलब दान देना. सब दान से आई हुई जमीन जो समाज के लिए किसी ने दान दी है, मेरे घर से लगा हुआ पैसा मैं किसी को दान स्वरूप में दे दूं तो उसका उपयोग समाज को ही लिए ही होना चाहिए. जैसे शिरडी में दान दिया जाता है, करोड़ों रुपया दान है और करोड़ों रुपए का इस्तेमाल लोगों के भलाई के लिए करती है शिरडी संस्थान. हमारे यहाँ पैसा आता है सिद्धिविनायक में, करोड़ों रुपया आता है, लेकिन उसका इस्तेमाल लोगों के भलाई के लिए ही किया जाता है. वो किसी का व्यक्तिगत पैसा नहीं है. वैसा ही वकफ की जमीन ये किसी की व्यक्तिगत जमीन नहीं है, वो समाज हित के में ही उसका प्रयोग होना चाहिए. ये तो अच्छी बात कही अमित शाह ने, उन्होंने अपना हेतु स्पष्ट कर दिया कि हम इसको बेच भी सकते हैं. वो किसको बेचने वाले हैं वो भी हमको मालूम है, उसमें क्या नहीं बात है. लेकिन तुम्हारा काम ही नहीं है. जमीन किसी की बापजादाओं ने समाज को दी है, उसको हाथ लगाने का सरकार का. जमीन किसी की बापजादाओं ने समाज को दी है, उसको हाथ लगाने का सरकार का क्या अधिकार है. क्यों अपने मर्यादाओं का उल्लंघन करके इस समाज व्यवस्था को खराब कर रहे हो. क्यों किसी समाज को डरा के रख रहे हो. क्या मिलने वाला है डर का माहौल तैयार करके. इस देश को तुम यादवी की तरफ ले जा रहे हो, इस देश का गणतंत्र खत्म कर रहे हो. 75 साल हुआ है हमारे संविधान को, इस संविधान का गला घोटने की कोशिश कर रहे हो, उसका टेटवा दबाने का काम कर रहे हो.
सर नीतीश और नायडू जी ने कहा था दिख रहा था कि हम दूसरी पार्टी देखो सत्ता के सामने साथ में है, पर लेकिन कहीं ना कहीं इंडिया से मजबूत दिख रही थी उस वक्त सर। सत्ता के सामने झुकने की कुछ लोगों को आदत है। नीतीश और चंद्रबाबू नायडू जिस तरीके से उन्होंने सभागृह में अपनी भूमिका रखी, मुझे लगता है कि वो अपनी विचारधारा से हटके सांप्रदायिक विचारधारा की तरफ चले गए। सर गडकरी कह रहे हैं कि शिवाजी महाराज सेक्युलर नेता थे, किस गडकरी जब कहते हैं कि शिवाजी महाराज सेक्युलर नेता थे तो मुझे आश्चर्य नहीं लगता है, क्योंकि हम तो सालों से यही कह रहे हैं, क्योंकि हम बचपन से किताबें पढ़े हैं, उसके ऊपर हमने और भी ज्यादा किताबें पढ़ी, इतिहास की मालूमात ली है। जो पढ़ता है, जो जानकारी रखता है, वो कहेगा ये सच्चाई की बात। बाकी औरों से क्या उम्मीद रखने की जो किताबों को हाथ ही नहीं लगाते। सर एक प्रमोशन किया जा रहा है कि एशिया में 34% का आपने टैक्स लगाया, पर लेकिन जो इंडिया है उसको सिर्फ 26% का टैक्स लगाया हुआ है। अरे वाह, अब महंगाई जब काटेगी ना, तुम्हारे जब शरीर के ऐसे टुकड़े तोड़ेंगी ना, तब समझेगा कि अमेरिका ने तुम्हारी कैसे बचाई है। अब तो शुरुआत है, जब तुम्हारी ग्रीन कार्ड कैंसिल होके तुमको भी ऐसे हवाई जहाज में ढकेल के बिठा देंगे ना, तब समझेगा ये पागल है। ये नवीन राष्ट्राध्यक्ष है, तो उसको कोई राजनीतिक समझ नहीं है, उसको कोई सामाजिक समझ नहीं है। ये नया साम्राज्यवाद लेके आएगा, और नए साम्राज्यवाद के तहत उसको पूरा दुनिया उसके कब्जे में चाहिए। ट्रंप की मानसिकता यह है कि पूरा देश और दुनिया मेरे ताबे में चाहिए। उसके कदम उसकी तरफ बढ़ रहे हैं, और हम खुश है कि उनको 34 लगाया, हमको 26 लगाया। हाँ, उसकी 1 लाख ली, हमारी 2 आंख ली। अरे भाई, आंख ली ना तुम्हारी, 1 आंख और 2 आंख की तरफ मत देखो, तुम अंधे हो रहे हो। तो महाराष्ट्र में फिलहाल मराठी भाषा को लेकर काफी तरह प्रोटेस्ट किया जा रहा है, मुद्दा बन चुका है राजनीति। किस तरीके से देखा जा रहा है? पुराने चावल की स्पीड के आगे बढ़ो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।